ओके, हॅलो स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले स्टेरिओ आयसोमर्स ऑफ 2-bromo-3-chlorobutane. 2-bromo-3-chlorobutane आपल्याकडे दोन कायरल सेंटर्स होते. दोन कायरल सेंटर होते म्हणजे काय बाळा, की असे दोन कार्बन होते विच आर अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. इकडे आहेच बघ आपण 2-bromo-3-chlorobutane. याच्यामध्ये हा जो फर्स्ट कार्बन बघितला आपण, इट इज अटॅच टू 3 हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे हे कायरल सेंटर नाहीये. कधी पण दोन ग्रुप्स किंवा दोन ॲटम जर सेम असतील तर ते कायरल सेंटर नसतं. मग 3 ॲटम सेम असतील, 4 ॲटम सेम असतील, मग तर कायरल सेंटरचा विषयच नाही. आपण म्हटलंय कार्बन कॅन बी अ कायरल सेंटर. कार्बन हिज कायरल सेंटर वेन इट इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. तर इकडे आपल्याला सेकंड कार्बन आहे तो माहितीच आहे की तो कुणाला अटॅच आहे. इकडे CH3ला अटॅच आहे, ब्रोमिनला अटॅच आहे. इकडे एक हा एक ग्रुप आहे वेगळाच आणि एक H अटॅच आहे. म्हणजे सेकंड कार्बन आहे इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. म्हणून सेकंड कार्बनला आपण काय म्हणलं, इट इज वन ऑफ द कायरल सेंटर्स. आणि हा जो थर्ड कार्बन आहे तो पण 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप्सला अटॅच आहे, म्हणून हे आपल्याकडे काय आहे, सेकंड कायरल सेंटर. तर 2-bromo-3-chlorobutane आपल्याकडे सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन हे होते कायरल सेंटर्स. आणि मग अशा टाईपमध्ये आपण त्याचे 4 आयसोमर्स ड्रॉ केले. 4 आयसोमर्स, स्टेरिओ आयसोमर्स 1, 2, 3, 4. आणि मग हे जे 4 आयसोमर्स आहेत त्याच्यामध्ये 1 आणि 2 हे दोघं एकमेकांचे कोण होता, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. क्या मॉलिक्यूल आपण उचलला आणि याच्यावरती प्लेस केला तर सगळे ॲटम्स मॅच नव्हते होत एकमेकांवरती. मग ह्या दोघांना आपण काय म्हणलं, दीज आर पेअर ऑफ इनाइन्शोमर्स. दीज आर पेअर ऑफ इनाइन्शोमर्स. की हा मॉलिक्यूल 1 आणि हा मॉलिक्यूल 2 हे दोघंही कोण आहेत, दीज टू आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. अँड नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह अँड नोन ॲज इनाइन्शोमर्स. म्हणून आपण म्हटलं इनाइन्शोमर्स. आणि हे दोन्ही काय आहेत, ऑप्टिकली ॲक्टिव्ह. की सपोज हा जर डेक्स्ट्रो रोटेटरी असेल तर एक कोण असणार आहे, लिओ रोटेटरी अँड व्हाईस वर्सा. एक्झॅक्टली सिमिलर आपण अजून ही दोन स्ट्रक्चर्स ड्रॉ केली. कोणाची, 2-bromo-3-chlorobutaneची. आणि ही जी दोन स्ट्रक्चर्स आहेत ती पण एकमेकांची काय होती, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. म्हणून हे दोघंही एकमेकांचे काय होते, इनाइन्शोमर्स. तर हा जो आपल्याकडे मॉलिक्यूल आहे 2-bromo-3-chlorobutane, ह्याच्या ॲटमचं स्पेसमध्ये अशा टाईपमध्ये ओरिएंटेशन होऊ शकतं की त्याचे 4 आयसोमर्स फॉर्म होऊ शकतात, स्टेरिओ आयसोमर्स. आणि हे 4ही वेगळे आहेत. कुठल्या पण एकाला उचललं आणि यांच्यावरती मॅच करायला गेलं तर मॅच होत नाहीत. का तर हे 4 मॉलिक्युल्स आहेत, 4ही डिफरंट मॉलिक्युल्स आहेत. ह्यांच्या ॲबिलिटीज टू रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट डिफरंट असतील. की सपोज हा जर असेल डेक्स्ट्रो रोटेटरी 25 डिग्रीनी राईटला रोटेट करतो, ती त्याची मिरर इमेज आहे ना, ही -25 डिग्रीनी करणार रोटेट. आणि आता हे जे आहे हे +10 डिग्रीनी करत असेल तर हे -10 डिग्रीनी करणार. हे इनाइन्शोमर पेअर जे आहेत, इनाइन्शोमर पेअर, तर इनाइन्शोमर सेम अँगलनी रोटेट करतात प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट बट इन अपोजिट डायरेक्शन. तर हे दोघं इनाइन्शोमर आहेत म्हणून काय, सेम अँगल 25 डिग्री 25 डिग्री, बट डेक्स्ट्रो रोटेटरी लिओ रोटेटरी. एक्झॅक्टली सिमिलर हे दोघं पण इनाइन्शोमर्स आहेत. मग हे पण सेम अँगलनी रोटेट करतात लाईट बट इन अपोजिट डायरेक्शन. हा जर डेक्स्ट्रो तर हा लिओ. पण बाळा, हा इनाइन्शोमर आणि हा इनाइन्शोमर सेम अँगलनी नाही रोटेट करत लाईट. का तर हे दोघं एकमेकांच्या मिरर इमेजेस नाही आहेत. हा 1 आणि 2, हा 1 आणि 3, दीज आर नॉट मिरर इमेजेस. 1 and 3 have same molecular formula, same sequence of bonding, but these two are not mirror images of one another. So 1 and 3 are known as distereomers of one another. इकडे आपण म्हणलं 1 and 3, 1 and 4, 2 and 3, 2 and 4 are stereoisomers of each other but not mirror images. ह्या mirror images नाही आहेत. कोण, 1 and 3, 1 and 4, 2 and 3 and 2 and 4. These are not mirror images, so these are known as distereomers. Stereoisomers, those are not mirror images of one another. असे स्टेरिओआयसोमर्स बाळा की ज्या एकमेकांच्या मिरर इमेजेसच नाही आहेत, आर कॉल्ड ॲज स्टेरिओआयसोमर्स. हे डायस्टेरिओआयसोमर्स, त्यांना काय म्हणायचं, डायस्टेरिओआयसोमर्स. आणि ज्या एकमेकांच्या नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतील त्यांनाच आपण काय म्हणतो, इनाइन्शोमर्स. तर हे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिफाईन केलं. कोण, इथं लिहिलेलं बघ, हे डायस्टेरिओमर्स.
आणि मग डायस्टेरियमर्स आहेत त्यांचं आपण नॉमेनक्लेचर केलं की पहिली जर आपल्याला मॉलिक्यूल मिळाला 2s3r तर त्याची मिरर इमेज काय निघाली बघ 2r3s, आणि मग हा काय निघाला 2s3s आणि हा 2r3r. चौघही डिफरंट आहेत बघ, 2s3r 2r3s 2s3s 2r3r. म्हणजे हा चारही मॉलिक्यूलमध्ये जे ॲटम्स आहेत आणि ग्रुप्स आहेत कायरल सेंटरला त्यांची ओरिएंटेशन डिफरंट आहेत, म्हणून हे चारही मॉलिक्युल्स डिफरंट आहेत. हे टोटल 4 आयसोमर्स आहेत, 4 आयसोमर्स, स्टेरिओ आयसोमर्स. त्यातली ही एक इनॅन्शिओमेरिक पेयर आहे, ही एक इनॅन्शिओमेरिक पेयर आहे. आणि मग ज्या मिरर इमेजेसच नाही आहेत म्हणजे 2s3r 2s3s ही मिरर इमेज नाही आहे ना, हे डायस्टेरियमर्स. स्टेरिओ आयसोमर्स दोज आर नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड ॲज डायस्टेरियमर्स. तर इथे आलतो आपण लास्ट लेक्चरमध्ये. तुझं जर अजून क्लिअर नसेल की इनॅन्शिओमर्स कोण, डायस्टेरियमर्स कोण, तर तू याच्या आधीची लेक्चर्स बघ. इथे जस्ट मी तुला ब्रीफ केलं एकदम शॉर्टमध्ये, नाही तर तू म्हणेल एवढ्यातच कळतं काय डायस्टेरियमर इनॅन्शिओमर. नाही, ह्याच्यावरती आपण एक एक लेक्चर घालवलंय पाठीमागे. ओके, आता पुढे जाऊयात. पुढे आम्हाला म्हणलंय ड्रॉ ऑल स्टेरिओ आयसोमर्स ऑफ टार्टारिक ॲसिड. आता टार्टारिक ॲसिडचं सगळ्यात पहिलं तर आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे. फॉर्म्युला जर माहीत नसेल टार्टारिक ॲसिडचा तर आपल्याला स्टेरिओ आयसोमर्स तर ड्रॉ करायचा विषयच नाही. म्हणून बाळा मी पहिल्यापासून म्हणत आलोय की तुला जर ऑर्गॅनिक शिकायचं असेल सगळ्यात फर्स्ट थिंग आहे नॉमेनक्लेचर. दुसरी महत्वाची गोष्ट काय बाळा, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन. आणि थर्ड महत्वाचं आयसोमेरिझम, आयुपॅक नॉमेनक्लेचर, GOC म्हणजे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स आणि आयसोमेरिझम. आणि याच्यानंतर येतं मग रिॲक्शन मेकॅनिझम. ह्या 4 गोष्टी जर तुझ्या क्लिअर असतील तर बाळा मग ऑर्गॅनिक तुझ्यासाठी सिम्पल आहे. आणि डिटेलमध्ये आपलं महाराष्ट्र बोर्डमध्ये वगैरे कुणीही घेत नाही. तुम्ही बघितलं असाल कितीतरी जणांचे लेक्चर झाले असतील, तुम्ही बघितलं असाल 2-2 लेक्चरमध्ये संपवतात ते आयसोमेरिझम वगैरे. आपलं तसं नाही, आपण तरी डिटेलमध्ये बघतोय. ते थोडंसं तू नीट लक्ष दे. आता टार्टारिक ॲसिडचा फॉर्म्युला आपण आयुपॅक नॉमेनक्लेचरच्या वेळेस घेतला बाबा. परत एकदा इकडे ड्रॉ करूयात. चल टार्टारिक ॲसिड ड्रॉ करतो मी आणि मग बघूयात की याच्यामध्ये कायरल सेंटर आहे का बाबा. तर टार्टारिक ॲसिड ड्रॉ करतो मी इकडे की टार्टारिक ॲसिडमध्ये 2 कार्बॉक्झिलिक ग्रुप्स असतात टर्मिनल कार्बनला, ते माहिती आहे आपल्याला. चलो, तर टार्टारिक ॲसिडचा फॉर्म्युला मी ड्रॉ करतो OH, देन C, डबली बॉन्डेड ऑक्सिजन, ओके, परत CH, then again C, डबली बॉन्डेड ऑक्सिजन, OH. आता डबली बॉन्डेड ऑक्सिजन तर sp2 हायब्रिडाइज असेल. हा sp2 हायब्रिडाइज, हा sp2 हायब्रिडाइज. sp2 हायब्रिडाइज म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याचा एक पाय बॉन्ड आहे, म्हणजे डबली बॉन्डेड कार्बन्स येते. हे बघ, डबली बॉन्डेड कार्बन, हा पण डबली बॉन्डेड कार्बन आहे. मग आता याचे 4 डिफरंट ॲटम्स किंवा 4 डिफरंट ग्रुप ऑफ ॲटम्सला बॉन्ड तर बनणार नाहीत ना, का तर 2 बॉन्ड सेम ॲटमलाच बनणार आहे. ते कायरल सेंटर नाही आहेत. कायरल सेंटर आम्ही कुणाला म्हणलंय की असा कार्बन विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. तर याचे तर 1, इकडे 2, 3, कारण एक डबल बॉन्ड आहे. तर हे कायरल सेंटर नाहीये, हे कायरल सेंटर नाहीये, एवढं तर कळतं. आता मिडलचे जे 2 कार्बन आहेत टार्टारिक ॲसिडमध्ये, दीज आर अटॅच टू OH हायड्रॉक्सिल ग्रुप्स. हे टार्टारिक ॲसिड आपल्याकडे. आणि मग याच्यामध्ये नॉर्मल नंबरिंग जर करायचं झालं, नॉर्मल नंबरिंग करू आपण 1 2 3 4. 1, सॉरी थोडंसं बारीक घेतो फॉन्ट. 1 2 3 4. हे आपल्याकडे कोण आहे, ब्युटेन डायोइक ॲसिड. ब्युटेन डायोइक ॲसिडच्या सेकंड आणि थर्ड कार्बनला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. तर हा कोण आहे 2,3 डायहायड्रॉक्सी. 2,3 डायहायड्रॉक्सी ब्युटेन डायोइक ॲसिड. 2,3 डायहायड्रॉक्सी ब्युटेन. पोझिशन द्यायची असेल तर देऊ शकतो. 1,4 डायकार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणजे डायोइक ॲसिड. ओपन चेनमध्ये काही आपण कार्बॉक्झिलिक लावत नाही, ओइक ॲसिड लावतो. तर हा कोण 2,3 डायहायड्रॉक्सी ब्युटेन 1,4 डायोइक ॲसिड म्हणजे आपल्याकडे कोण आहे टार्टारिक ॲसिड. आता टार्टारिक ॲसिडमध्ये बाळा कायरल सेंटर आहे का बघूयात आपण. तर हे बघ, हा कार्बन आणि हा कार्बन तर कायरल सेंटर नाही हे आम्हाला माहित आहे, आपल्याला माहित आहे. का आता आम्ही काय म्हणलंय, कार्बन विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. मग चला हा कार्बन बघूयात. ह्या कार्बनची सिच्युएशन काय बघ, कार्बन OH
एच, इकडे कोण अटॅच आहे सी डबल ओ एच, आणि पलीकडे कोण अटॅच आहे सी, त्याला एच ओ एच, परत पुढे सी डबल ओ एच. म्हणजे हा एक ग्रुप, सेकंड ग्रुप, थर्ड ग्रुप आणि हा फोर्थ ग्रुप. चारही ग्रुप डिफरंट आहेत. तर हे काय आहे बाळा, एक कायरल सेंटर. आपल्याकडे सेकंड कार्बन एक काय कायरल सेंटर, आणि थर्ड कार्बन पण एक काय कायरल सेंटर. का तर थर्ड कार्बन कुणाला अटॅच आहे बघ, एक एच, एक ओ एच, राईट साईडला सी डबल ओ एच, आणि इकडे एक वेगळाच ग्रुप आहे सगळा हा. म्हणजे हा जो कार्बन आहे इट इज ऑल्सो अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स. सो वी हॅव 2 कायरल सेंटर्स इन अ टार्टरिक ॲसिड. चला आता आम्हाला कळलं टार्टरिक ॲसिडमध्ये काय 2 कायरल सेंटर्स आहेत, सेकंड कार्बन अँड थर्ड कार्बन. ओके, आता हे बघ, याच्यामध्ये 2 कायरल सेंटर्स आहेत. नीट बघ, टार्टारिक ॲसिडमध्ये 2 कायरल सेंटर आहेत. इथे 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेनमध्ये पण 2 कायरल सेंटर होती, दिसली. हा एक कायरल सेंटर, हा एक कायरल सेंटर. ओके, तर आता 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेनमध्ये 2 होते कायरल सेंटर, आणि आयसोमर्स किती निघाले स्टेरिओ आयसोमर्स 1 2 3 4. याच्यामध्ये कायरल सेंटर होते 2 आणि स्टेरिओ आयसोमर्स निघाले 4. आता टार्टरिक ॲसिडमध्ये बघू की किती स्टेरिओ आयसोमर्स निघतात. चला, तर जसं आपण इकडे 2 ब्रोमो 3 क्लोरोब्युटेन ड्रॉ केला, एक्झॅक्टली सिमिलर आता आपण काढूयात टार्टरिक ॲसिड. ओके, तर हे टार्टरिक ॲसिड आपलं. ठीक आहे, चलो, तर आता आपलं हे नेहमीच इथून मी हे ग्रुप कॉपी करतो मुद्दामून, म्हणजे कसं हे ड्रॉ करायला मला सिम्पल. कॉपी. ओके, चलो, तर आता इथे आम्ही टार्टरिक ॲसिडची ड्रॉ करणार आहे स्टेरिओ आयसोमर. जर असतील तर किती येतात माहीत नाही आम्हाला, तेच तर आम्हाला चेक करायचं आहे. चला, तर हे पहिलं काम आपलं स्टेरिओ आयसोमर्स ड्रॉ करायचं. इथे कोण अटॅच आहे काय आम्हाला माहीत नाही, बघूयात. मिरर इमेजेस सुपर इम्पोजेबल येतील, नॉन सुपर इम्पोजेबल येतील, ते सगळं आता आपण करणार आहे बाळा चेक. चलो, तर फर्स्ट मॉलिक्यूल बघ मी कसा ड्रॉ करतोय आता इकडे. फर्स्ट हे तर माहितीच आहे बघ आपल्याला, पहिला कार्बन सी डबल ओ एच, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. तर पहिला आणि लास्ट कार्बन तर सी डबल ओ एच आहे, सी डबल ओ एच. लास्ट कार्बन इज ऑल्सो सी डबल ओ एच. आता एक एच सेकंड कार्बनला, एक ओ एच, एक एच, एक ओ एच. ओके, किंवा मी आधी काय करतो अशा टाईपमध्ये काढतो बघ मुद्दाम. एक ओ एच इकडे आणि एक एच इकडे. इथे पण तसं केलंय बघ. एकदा ब्रोमिन आणि क्लोरीन सेम साईडला ठेवले, एकदा ब्रोमिन आणि क्लोरीन अपोजिट साईडला ठेवले, म्हणजे वेगवेगळ्या साईडला. तसं आता मी इथं करून बघितलंय. आता याची मिरर इमेज घेऊयात. मिरर इमेज सगळ्यात पहिलं तर आपल्याला काय बघायचंय की हा मॉलिक्यूल ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का. आणि हे कधी कळतं आपल्याला, अ कंपाऊंड इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह व्हेन इट इज कायरल कंपाऊंड. आणि कायरल कंपाऊंड कोण असतं, कायरल कंपाऊंड इज डिससिमेट्रिक कंपाऊंड. डिससिमेट्रिक कंपाऊंड कोण असतो, विच डज नॉट पजेस ऍक्सिस ऑफ काय ते आपला, विच डज नॉट पजेस प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री अँड अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री. तर याच्यामध्ये आम्हाला कुठे प्लेन ऑफ सिमेट्री वगैरे दिसतंय का आपल्याला, याच्यामध्ये कुठे प्लेन ऑफ सिमेट्री वगैरे किंवा सेंटर ऑफ सिमेट्री, की इथून मी निघालो इथून, अरे हे बघ तेवढ्याच पार्टला इथे, तेवढ्याच पॉइंटला इकडे, तेवढ्याच पॉइंटला इकडे. तर तसं नाहीये बाळा. हे बॉन्ड्स कुठे आहेत, टुवर्ड्स द व्हीवर आहेत. हा पण बॉन्ड कुठे आहे, टुवर्ड्स द व्हीवर आहे. हा बॉन्ड खाली नाही, की या पॉइंट पासून आपण वरती निघालो की ओ एच मिळाला आणि तेवढ्याच डायरेक्शनमध्ये खाली निघालो की ओ एच मिळाला, असं नाही. हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आर टुवर्ड्स द व्हीवर, व्हर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द व्हीवर. हे बॉन्ड्स कुठे आहेत, अवे फ्रॉम द व्हीवर. हा पण बॉन्ड कुठे, अवे फ्रॉम द व्हीवर. तर ह्या पॉइंट पासून एक लाईन ड्रॉ केली तर ही खाली गेली सी डबल ओ एच कडे. आता दुसरी लाईन वरती येईल,
म्हणजे सेंटर ऑफ सिमेट्री बघितलंय ना आपण, सेंटर ऑफ सिमेट्री मागं, सेंटर ऑफ सिमेट्रीमध्ये आपण मॉलिक्यूलमध्ये एक पॉईंट घेतो आणि तिथून लाईन्स ड्रॉ करतो अपोजिट डायरेक्शनला. तर इथून जर मी वरती गेलो तर अपोजिट साईडला खाली जातो. तसं हे नाही ना, हे बॉन्ड्स बाळा टुवर्ड्स द व्हीवर आहेत, म्हणजे आता स्क्रीनमधून बाहेर येणार आहे. तर ह्या पॉईंटमधून वरती आलो आपण तर आता खाली जावं लागेल, खाली कोणच नाहीये, ते सेंटर ऑफ सिमेट्री नाही. नाहीतर काही काही मूर्ख असतात की त्यांना वाटतं हे बघ इथून OH इथून OH जिंदाबाद, HH COOH सर सेंटर ऑफ सिमेट्री जिंदाबाद. म्हणजे तुला कन्सेप्टच कळले नाहीत बाळा. आणि याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री तर कुठं नाही. मॉलिक्यूल इथून कट केला तर 2 पार्टमध्ये तुटत नाही सिमिलर, इथून कट केला तरी 2 सेम पार्टमध्ये तुटत नाही. म्हणजे बाळ हा कंपाऊंड काय आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर आहे. कुणाचा? टार्टारिक ऍसिडचा हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर आहे. बघूयात हळूहळू, काही जास्त घाई करणार नाही, एका लेक्चरमध्ये एकच मॉलिक्यूल पण क्लिअरच फंडा. आता चला याची मिरर इमेज घेऊयात. COOH. आता मिररमध्ये इथे दिसेल OH, इकडे दिसेल H, इथे दिसेल H आणि इकडे दिसेल OH. आता सगळ्यात पहिलं काम बाळा, सगळ्यात पहिलं की हा आणि हा सेमच आहे का डिफरंट आहे. तर सगळ्यात पहिलं काम तर काय, इथून हा मॉलिक्यूल उचलायचा आणि पलीकडच्या मॉलिक्यूलवरती ठेवायचा. कॉपी पेस्ट. वाटलं त्याचा कलर चेंज करून घेऊ आपण. चला इथून याच्यावरती ठेवायला गेलो तर होतंय का मॅच? बघ COOH वरती COOH सुपर इम्पोज, पण H आणि OH काय होतंय बघ, H आणि OH सुपर इम्पोज होतच नाहीत. तुला माहित आहे हे दोघं सुपर इम्पोज का होत नाहीत? माहित आहे का? तर हे बघ एवढा पोर्शन्स याच्यामध्ये फक्त काय केलं आपण, कायरल सेंटरला 2च ॲटमच्या पोझिशन चेंज केल्या. हा OH इकडे, हा H इकडे, ह्या कायरल सेंटरला हा H इकडे, हा OH इकडे, मग हे मिळालं. आणि आम्हाला माहित आहे कायरल सेंटरला फक्त 2च ॲटमच्या पोझिशन एक्सचेंज केला तर आपल्याला डिफरंट मॉलिक्यूल मिळतो, डिफरंट. तर हा डिफरंट मॉलिक्यूल आहे, हा डिफरंट मॉलिक्यूल आहे. दीज टू आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. हा आणि हा दोघंही कोण आहेत? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. आणि अशांना आपण काय म्हणतो? इनॅन्शोमर्स. तर हा 1 आणि 2 एकमेकांचे कोण आहेत? इनॅन्शोमर्स आहेत. इनॅन्शोमर्स हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात का? तर हा कंपाऊंड डिससिमेट्रिक कंपाऊंड आहे, हा कायरल कंपाऊंड आहे. हा कायरल काय बाळा? तर हा ह्याच्या मिरर इमेज वरती सुपर इम्पोज होत नाही. आपण बघितलं की पहिला मॉलिक्यूल घेतला आम्ही आणि त्याला याच्यावरती ठेवायला गेलो तर नाही मॅच होत. H आणि OH नाही मॅच होत. एखादा म्हणेल सर प्लेन ऑफ पेपरमध्ये 180 डिग्रीनी फिरू, हे बघ फिरवला 180 डिग्रीनी. आता बघ ठेवायला गेलो, COOH वरती COOH मॅच होतोय. तुम्हाला ते उलट इकडं आलंय, त्याचा काही संबंध नाही. COOH वरती COOH मॅच होतोय, पण H आणि OH नाही मॅच होत आहेत. ओके, तर आम्हाला काय कळलं? हा जो कंपाऊंड आहे फर्स्ट आणि हा जो कंपाऊंड आहे सेकंड, दीज टू आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. आणि ज्यावेळेस मॉलिक्यूल त्याच्या मिरर इमेजवरती सुपर इम्पोज होत नाही त्यावेळेस तो मॉलिक्यूल काय असतो? ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तर टार्टारिक ऍसिडचा हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर आहे, हा पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर आहे. हा जर D असेल तर हा L असेल. आपल्याला माहित नाही कोण आहे, पण आम्हाला काय कळलं? 1 and 2 आर इनॅन्शोमर्स ऑफ वन अनादर. चलो, तर आपल्याला हे कळलं की ह्या टार्टारिक ऍसिडमध्ये बाळा हे दोघं एकमेकांचे कोण आहेत? दीज टू आर इनॅन्शोमर्स ऑफ वन अनादर, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. आता पुढे नीट लक्ष दे. आता अजून एक मॉलिक्यूल बनवतो बघ मी, अजून एक. इथं बनवला तसाच. इथे काय केलं बघ, CH3 इथं कायरल सेंटर नव्हती. आपण ब्रोमिन आणि क्लोरीन सेम साईडला ठेवले, नंतर ब्रोमिन आणि क्लोरीन असे वेगवेगळ्या साईडला ठेवले. आता तसंच करणार हे बघ, OH वेगवेगळ्या साईडला ठेवले. आता सेम साईडला ठेवून बघू की काय मिळतंय नवीन. आणि मग तो आणि त्याची मिरर इमेज सेम आहे का डिफरंट आहे ते पण बघू. चला,
तर इथून करूयात कॉपी, म्हणजे स्ट्रक्चर, म्हणजे मी फक्त क्रॉस कॉपी करतोय, बाकी काही ते स्ट्रेट लाईन येत नाहीत ना इथे एक्झॅक्ट, त्याच्यामुळं मग मला वेळ लागतो ते इथे ड्रॉ करायला. चलो आता बघूयात. आपल्या ॲटम्सने आपले ग्रुप्स ड्रॉ करूयात इथे, कोण आहेत ते. चलो हां, रेडी, ओके. आणि ही त्याची मिरर इमेज. ठीक आहे, चल आता बघूयात काय करतोय आपण. आता बाळा एक COOH घेतला इकडे, COOH, एक COOH इथेच, काही टेन्शन नाही. एक OH इकडे, एक OH इकडे, एक H इथे, एक H इथे. आता याची मिरर इमेज ड्रॉ करायच्या आधी बाळा, मिरर इमेज ड्रॉ करायच्या आधी हा 1 आणि हा 3 सेम आहेत का डिफरंट आहेत, चेक तर दरवेळेस करावं लागतं, असं नाही ना. मग आपण काय करणार बाळा, चलो हा कॉपी अँड देन पेस्ट. तो मॉलिक्यूल उचलला आणि याच्यावरती ठेवायला गेलो, हे बघ काय काय मॅच झालं. वरचा हाफ पोर्शन सगळा मॅच होतोय बघ, COOH HOH झाला का मॅच. हाफ पोर्शन सगळा मॅच झाला, रिमेनिंग हाफ बघ, COOH मॅच झाला, पण H आणि OH ते नाहीत मॅच होत आहेत. दोन ग्रुप्स फक्त मॅच होत नाहीयेत. थर्ड कार्बनला H आणि OH ते नाहीत मॅच होत. COOH मॅच होत आहेत, म्हणजे सुपर इम्पोज होत आहेत. H आणि OH मॅच होत आहेत सेकंड कार्बनचे, पण थर्ड कार्बनचे H आणि OH आर नॉन सुपर इम्पोजेबल. मग बाळा याच्यावरून आम्हाला काय कळतं की हे दोघं डिफरंट आहेत, किंवा ह्याला 180 डिग्रीने फिरवून घेतला आपण, ओके काही प्रॉब्लेम नाही, याच्यावरती ठेवला तरी पण बघ वरती सगळं मॅच होतंय COOH OH, पण खाली नाही. म्हणजे काय की आपल्याकडे हा जो आहे थर्ड, इट इज अ टोटली डिफरंट आयसोमर. हा जो थर्ड मिळाला आपल्याला, हा एक स्टेरिओ आयसोमर आहे. म्हणजे काय की हा आणि हा एकमेकांची मिरर इमेज पण नाही का. आता याच्या एका साईडला OH आणि कोण आहे H, इथे काय OH, म्हणजे हा मिरर इमेजेस नाही आहेत. 1 and 3 आर स्टेरिओ आयसोमर्स ऑफ वन अनदर बट नॉट मिरर इमेजेस. तर 1 आणि 3 कोण आहेत बाळा, दीज आर डायस्टेरिओमर्स. स्टेरिओ आयसोमर दोज आर नॉट मिरर इमेजेस ऑफ इच अदर. आम्हाला माहिती आहे आता हा स्ट्रक्चर 1 आणि स्ट्रक्चर 3 आर डिफरंट, सेम मॉलिक्युलचे टार्टारिक ऍसिडचे, बट नॉट सेम, सुपर इम्पोज होत नाहीत आणि ना तर मिरर इमेजेस आहेत. म्हणजे 1 डिफरंट आहे, 3 डिफरंट आहे का, आता एकमेकांवरती सुपर इम्पोज होत नाहीत म्हणून 1 आणि 3 डिफरंट आहेत. वरून 1 आणि 3 मिरर इमेजेस पण नाही आहेत. मग बाळा 1 आणि 3 आहेत कोण, डायस्टेरिओमर्स. आणि सेकंडला उचलला आणि याच्यावरती ठेवला तरी मॅच होणार नाही का, तर याच्या एका साईडला कोण आहे HOH आणि याच्या HH OH. म्हणजे काय 1 and 3 पेअर ऑफ डायस्टेरिओमर, 2 and 3 अनादर पेअर ऑफ डायस्टेरिओमर. तत्ता 1 आणि 3 एकमेकांचे डायस्टेरिओमर्स आहेत, 2 आणि 3 एकमेकांचे डायस्टेरिओमर्स आहेत, 1 आणि 2 एकमेकांचे कोण आहेत, इनॅन्शिओमर्स. इफ इट इज D, दिस वन इज L, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता बाळा हा कंपाऊंड आणि त्याची मिरर इमेज हे जर झाले सुपर इम्पोज, हा कंपाऊंड आणि याची मिरर इमेज जर एकमेकांवरती सुपर इम्पोज झाले तर हा आणि हा कोण आहे, सेमच. अँड वेन कंपाऊंड इज सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज, इट इज सिमेट्रिक कंपाऊंड. आणि सिमेट्रिक कंपाऊंड कसले असतात बाळा, अकायरल कंपाऊंड कसले असतात, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. इनॅन्शिओमर्स आर ऑलवेज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, पण हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का हे कधी कळतं आम्हाला, ज्याच्या वेळेस त्याच्यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री नसेल, अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री नसेल, प्लेन ऑफ सिमेट्री नसेल. पण आत्ता आम्हाला कळतंय की हा जर मॉलिक्यूल आपण इथून तोडला तर 2 सिमेट्रिक हाफमध्ये तुटतो, टुवर्ड्स द वीवर, अवे फ्रॉम द वीवर. आणि इकडे पण काय, वर्टिकल बॉन्ड अवे फ्रॉम द वीवर,
टुवर्ड्स द व्हीवर, टुवर्ड्स द व्हीवर. ज्यावेळेस हा मॉलिक्यूल आपण इथून तोडला, इथून प्लेन पास करून स्क्रीनला परपेंडिक्युलर तिथून एक प्लेन पास केला, तर हे बघ OH वरती OH मॅच होणार, मिरर इमेजेस आहेत. H वरती H मॅच होणार, COOH वरती COOH मॅच होणार. म्हणजे हा मॉलिक्यूलमध्ये काय मिरर प्लेन आहे, मिरर प्लेन. आणि ज्यावेळेस मॉलिक्यूलमध्ये असतं मिरर प्लेन, त्यावेळेस तो आणि त्याची मिरर इमेज काय असते, सेमच, सुपर इम्पोजेबल. आणि मग ते ऑप्टिकली काय असतं, इनॅक्टिव्ह. म्हणजे फक्त हा एकच कंपाऊंड असतो, थर्ड. त्याची मिरर इमेज जी आहे ही फोर्थ, हीच असते थर्ड. फक्त आपण बघतोय दुसरीकडून मॉलिक्यूल. बघ, चेक कर, पेशन्स ठेव, सगळं दाखवतं. तर हे बघ, याची मिरर इमेज ड्रॉ करूयात, मिरर इमेज. चलो, तर मिरर इमेजमध्ये काय आलं बघ, COOH तर ॲज इट इज, काही टेन्शन नाही. COOH, OH, OH, आणि इकडे H आणि H. आणि हा कोण आहे बाळा, फोर्थ. हा कोण आहे आपल्याकडे, फोर्थ. आता हे बघ, तू म्हणशील की सर चला आता आपण हा कॉपी करू आणि त्याच्यावरती ठेवायला जाऊ. चला चला चला, कॉपी पेस्ट, कलर चेंज करू सर, कलर रेड. चला आता हा थर्ड आहे, हे बघ थर्ड. कोण रे, झालाच नाही का कॉपी, हा फर्स्टच आला परत. कॉपी पेस्ट कलर रेड. चलो, तर थर्ड आहे. ओके, थर्ड मॉलिक्यूल उचलला, फर्स्ट वरती ठेवला, बघ होत आहे सुपर इम्पोज, नाही. थर्ड कार्बनला बघ, HOH नाही मॅच होत याच्यावरती. सेकंड कार्बनला बघ, नाही मॅच होत का, तर 1, 2 आणि 3 तिघही डिफरंट आहेत. 1 आणि 2 नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, इनॅन्शोमर्स आहेत. 1 आणि 3 मिरर इमेजेस नाही आहेत एकमेकांच्या, पण डिफरंट आहेत, सेम नाही आहेत का, तर मॅच होत नाहीत. मग 1 आणि 3 कोण आहेत, डायस्टेरियमर. एक्झॅक्टली सिमिलर 2 आणि 3 पण काय आहेत, मॅच होत नाहीत आणि मिरर इमेज पण नाहीत, डायस्टेरियोमर्स. आता बाळा हा थर्ड उचलला आणि फोर्थ वरती ठेवला. तुम्ही म्हणाल सर मॅच कुठं होत आहे, हे बघा नाही होत, H आणि OH. पण बाळा हा मॉलिक्यूल बोर्डमधला, हा मॉलिक्यूल आपण त्याच प्लेनमध्ये 180 डिग्रीने रोटेट केला की तोच असतो, वेगळा नसतो. आता ह्याला उचलून याच्यावरती ठेवला, बघ सगळं मॅच झालं. COOH वरती COOH, H वरती H, OH वरती OH. बरोबर का नाही, हे बघ ना. तर हे दोघंही कोण आहेत, सुपर इम्पोजेबल. हाच मॉलिक्यूल आपण 180 डिग्रीने रोटेट केला प्लेन ऑफ पेपरमध्ये आणि याच्यावरती प्लेस केला, तर काय झालं, हे सगळं सुपर इम्पोज झालं बाळा, सुपर इम्पोज. आणि सुपर इम्पोज का झालं, तर याच्यामध्ये होतं प्लेन ऑफ सिमेट्री, आणि प्लेन ऑफ सिमेट्रीमुळे हा कंपाऊंड होता सिमेट्रिक. जे कंपाऊंड डिसिमेट्रिक आहेत ते कायरल असतात, जे कंपाऊंड सिमेट्रिक आहेत ते अकायरल असतात. ते त्यांच्या मिरर इमेजेसवरती काय होतात, मॅच होतात, सुपर इम्पोज होतात, आयडेंटिकल असतात. हा आणि हा आयडेंटिकल आहे, हे वेगळे नाही आहेत बाळा. हे बघ, हा फ्रंटला टुवर्ड्स द व्हीवर, हा टुवर्ड्स द व्हीवर, हा टुवर्ड्स द व्हीवर, हे अवे फ्रॉम द व्हीवर, अवे फ्रॉम द व्हीवर. आणि बाळा मग हाच मॉलिक्यूल जर आपण 180 डिग्रीने रोटेट केला, 180 डिग्रीने, तर एक्झॅक्टली सिमिलर असा दिसणार आहे. प्लेन ऑफ पेपरमध्येच 180 डिग्रीने रोटेट केला, तर हे बॉन्ड्स असेच राहणार आहेत ना. 180 डिग्रीने रोटेट केला तर बॉन्ड्स चेंज नाहीत होणार, फक्त खालचा कार्बन वर येणार, वरचा कार्बन खाली जाणार. ओके, तर बाळा हे दोघं कोण आहेत, सेमच आहेत. मग हे कधी कळतं आपल्याला बाळा, आपण मॉलिक्यूलकडे बघतो की मॉलिक्यूलमध्ये कुठे इलेमेंट ऑफ सिमेट्री आहे का. ह्याच्यामध्ये नव्हता बघ, इथून तोडला तर एक OH इकडे एक काय इकडे H, तर याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नव्हतं, पण याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री, तर ते दाखवूयात आपण.
अरे बापरे, आता हे तोडावं लागेल हळूहळू मला. चलो, तर याच्यामध्ये काय होतं, प्लेन ऑफ सिमेट्री, आणि त्याला लिहूयात इकडे की याच्यामध्ये काय, प्लेन ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री, आणि प्लेन ऑफ सिमेट्रीमुळे हा आणि हा, दीज टू आर सेम सेम मॉलिक्युल्स, फक्त आपण बघतोय वेगवेगळ्या साईडनी, मॉलिक्युल सेमच आहेत. तर आता बाळा हा सेम मॉलिक्युल्स, तर याच्यामध्ये मी लिहिल इकडे राईट साईडला, थर्ड and 4 are superimposable mirror images, superimposable mirror images, that is third and 4 are not different molecules but are not different molecules. असंच लिहूयात, एवढंच लिहूयात, जास्त वाढवायला नको. आर नॉट डिफरंट मॉलिक्युल्स, 3 and 4 आर नॉट डिफरंट मॉलिक्युल्स. as 3 has plane of symmetry, it is achiral. It is achiral, that is optically inactive. Optically inactive. अकायरल आहे बाळा, हा कायरल नाही, हँडेड नाही, राईट हँडेड लेफ्ट हँडेड का, तर हा सॉरी हा आणि ह्याची मिरर इमेज सेमच आहे, डिफरंट नाही आहेत, दोघंही कोण आहेत, सेम आहेत बाळा. फक्त हाच मॉलिक्यूल काय करायचा, प्लेन ऑफ पेपरमध्ये 180 डिग्रीनी फिरवायचा, राईटला किंवा लेफ्टला, हाच मॉलिक्यूल, आणि याच्यावरती नेऊन ठेवायचा. काय होतं, सुपर इम्पोज, म्हणजे हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल सेमच आहे. का, आता आपण आतापर्यंत बघितले रूल्समध्ये की वेन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला इज रोटेटेड इन अ प्लेन ऑफ पेपर बाय 180 डिग्री इट रिमेन्स सेम. की फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जर प्लेन ऑफ पेपरमध्ये 180 डिग्रीनी फिरवला तर तो तोच राहतो. मग 180 डिग्रीनी फिरवून जर याच्यावरती ठेवला तर मॅच होत आहे, म्हणजे हा जो थर्ड आहे तोच हा फोर्थ आहे. तर हे वेगवेगळे नाही आहेत बाळा, हे काय नाही आहेत, वेगवेगळे नाही आहेत. हा फोर्थ काही आयसोमर नाही. तर टार्टारिक ॲसिडचे फक्त 3च स्टेरिओ आयसोमर्स आहेत. टार्टारिक ॲसिडचे काय, 3च आयसोमर्स आहेत, 1, 2 आणि 3. टार्टारिक ॲसिडचे फक्त 3 आयसोमर्स आहेत, 1, 2, 3. फोर्थ आयसोमर नाही, फोर्थ आणि 3 सेमच आहेत. मग बाळा ते आपण इकडे नोट डाऊन करूयात. Tartaric acid has 3 stereoisomers. Tartaric acid has 3 stereoisomers आणि त्याच्यामध्ये कसे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह enantiomers, optically active enantiomers 1 and 2, आणि अजून काय, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह स्टेरिओ आयसोमर.
ऑप्टिकली इनॅक्टिव्ह स्टेरिओ आयसोमर थर्ड. बस. आणि डायस्टेरिओमरच्या पेयर्स काय आहेत? पेयर्स ऑफ डायस्टेरिओमर्स. त्या पेयर्स कुठल्या आहेत? 1 and 3. 1 and 3. आणि अजून कुठली? 2 and 3. बस. ते एवढं सगळं बाळा तुला कळलं पाहिजे, म्हणजे तुझ्या स्टेरिओ आयसोमेरिझम आलं बऱ्यापैकी लक्षात, जे आपल्याला जेई मेन, नीट आणि सीईटीला तर काही हे येतच नाही, त्यामुळे त्यात विषयच नाही. डायस्टेरिओमर सीईटीला आपल्याकडे सिलेबसमध्येच नाही, त्यामुळे काही विषयच नाही. पण ज्याला जेई मेन द्यायचंय, नीट द्यायचं, त्यासाठी हे महत्वाचं आहे बाळा, बेसिक आहे. जास्त ॲडव्हान्स पण असतं, पण हे बेसिक आहे आणि हे सफिशियंट आहे तुझ्यासाठी आत्ता एवढ्या लेवलला हे कळायला. किंवा आपल्याला काय कळलं? 1 and 2 आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस, दोज आर नोन ॲज इनॅन्शोमर्स. आणि हा थर्ड कोण आहे? थर्ड आपल्याकडे काय? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. का? त्याच्यामध्ये काय? प्लेन ऑफ सिमेट्री. तो मॉलिक्युलमधून आपण हा प्लेन पास केला की मॉलिक्युल 2 सिमेट्रिक हाफमध्ये तुटतो, तर हा असतो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. तर हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह, हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह, हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे, पण स्टेरिओ आयसोमर आहे. आणि हा तर नाहीयेच, हा म्हणजेच हाय शेजारी काढलेला. तर टार्टारिक ॲसिडचे फक्त 3 स्टेरिओ आयसोमर्स असतात, 1, 2. आणि हा 1 आणि 2 कोण असतात? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आणि हा थर्ड कोण असतो? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. तर आता हा जो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आयसोमर आहे, इट इज कॉल्ड ॲज मेसोमर. ह्याला काय म्हणतात? मेसोमर. इनॅन्शोमर म्हणजे कोण? ऑप्टिकली ॲक्टिव्ह स्टेरिओ आयसोमर्स. इनॅन्शोमरची आपण डेफिनेशनच देताना दिली होती बघ. कुठे आहे बाळा इनॅन्शोमर्स? आहे का नाही? अरे हा, इनॅन्शोमर मध्येच म्हणताना म्हणलंय बघ, ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर्स दोज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर आर कॉल्ड ॲज इनॅन्शोमर्स और ऑप्टिकल अँटीपोड्स. की नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर आर कॉल्ड ॲज इनॅन्शोमर्स, ऑप्टिकल अँटीपोड्स, इनॅन्शोमॉप्स. आणि काय बाळा, हे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. दोघांचं ऑप्टिकल रोटेशनचा अँगल सेम असतो, फक्त डायरेक्शन असते अपोजिट. मग आपण बघितलं होतं अजून एक फंडा विच इज नोन ॲज अ रेसिमिक मिक्सचर. आठवतंय तुला? रेसिमिक मिक्सचर. की काय करायचं? इक्विमोलार मिक्सचर ऑफ इनॅन्शोमर इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. म्हणजे हा जर आपल्याकडे ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे ना, तर हा आणि याची मिरर इमेज नॉन सुपर इम्पोजेबल, ह्याचे 50 मॉलिक्युल्स, याचे 50 मॉलिक्युल्स करायचे ॲड. हा डेक्स्ट्रो रोटेटरी, हा लिओ रोटेटरी. तर डेक्स्ट्रोचं लिओ बरोबर होतं कॅन्सलेशन रोटेशनचं. आणि मग हे असतं ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मिक्सचर जर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल, इनॅन्शोमरचं मिक्सचर जर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल, तर त्याला काय म्हणायचं? रेसिमिक मिक्सचर. नीट समजून घे. इनॅन्शोमर्स म्हणजे कोण? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनदर आर कॉल्ड ॲज इनॅन्शोमर. आणि हा जर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत, ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत. इनॅन्शोमर्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. इनॅन्शोमर्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. ते प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट रोटेट करतात इनॅन्शोमर्स. रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय? इनॅन्शोमरचं मिक्सचर घ्यायचं सेम मोलचं, डेक्स्ट्रो आयसोमर घ्यायचा 50 मोल्स, लिओ आयसोमर घ्यायचा 50 मोल्स, म्हणजे सेम मोल्स. तर डेक्स्ट्रोचं रोटेशन राईटला, लिओचं रोटेशन लेफ्टला बाय सेम अँगल. तर डेक्स्ट्रोचं रोटेशन लिओच्या रोटेशन बरोबर होणार कॅन्सल, आणि मिक्सचर ओव्हरऑल काय बनणार? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. मिक्सचर जर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल तर त्याला काय म्हणायचं? रेसिमिक मिक्सचर. आणि आत्ताचं जे होतं बाळा मेसो कंपाऊंड, ते मिक्सचर नाहीये, तो मॉलिक्युलच आहे. हा मॉलिक्युलच आहे बाळा, पण हा मॉलिक्युल ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतो. का? तर हा याच्या मिरर इमेजवरती नॉन सुपर इम्पोजेबल नाही ना, हा याच्या मिरर इमेजवरती मॅच होतो. वरून बाळा ह्या मॉलिक्युलमध्येच काय? प्लेन ऑफ सिमेट्री. आणि मॉलिक्युलमध्ये जर प्लेन ऑफ सिमेट्री असेल, सेंटर ऑफ सिमेट्री असेल, अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री असेल, तर तो मॉलिक्युल असतो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. तर हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. मग मॉलिक्युलमध्ये कायरल सेंटर आहेत, मॉलिक्युलमध्ये 2 कायरल सेंटर आहेत, पण हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे.
मॉलिक्यूलमध्ये 2 कायरल सेंटर आहे, पण हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. म्हणून बाळा रूल आठवतोय का तुला? कायरल सेंटरच्या वेळेस आपण रूल लिहिला होता की ज्यावेळेस मॉलिक्यूलमध्ये एकच कायरल सेंटर असतं, ज्यावेळेस मॉलिक्यूलमध्ये एकच कायरल सेंटर असतं त्यावेळेस तो 100% ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. पण ज्यावेळेस मॉलिक्यूलमध्ये एकापेक्षा जास्त कायरल सेंटर असतात, ज्यावेळेस मॉलिक्यूलमध्ये एकापेक्षा जास्त कायरल सेंटर असतात, देन मॉलिक्यूल मे बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह ऑर इनऍक्टिव्ह. तर आता बघ, टार्टारिक ऍसिडमध्ये 2 कायरल सेंटर आहेत, ही कायरल सेंटर आहेत. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, पण हा ऑप्टिकली काय इनऍक्टिव्ह. का? तर याच्यामध्ये काय आहे? प्लेन ऑफ सिमेट्री. मग ज्या मॉलिक्यूलमध्ये कायरल सेंटर असतं, ज्या मॉलिक्यूलमध्ये कायरल सेंटर असतं पण जे मॉलिक्युल्स ऑप्टिकली असतात इनऍक्टिव्ह, कायरल सेंटर तर आहे आणि ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे, अशांनाच काय म्हणायचं? मेसो कंपाऊंड्स. अशांना काय म्हणायचं बाळा? मेसो कंपाऊंड. कुठे मी डेफिनेशन लिहिली? इकडे लिहिली आहे बघ. टार्टरिक ऍसिडच एक्झाम्पल घेतलंय. हे बघ, मेसो एकदम महत्वाचं, लक्षात ठेव, सीईटीसाठी नाही. A compound which contains chiral centers but optically inactive is called as mesocompound. आता हे बघ, आपला जर एखादा म्हणला मिथेन, तर मिथेनमध्ये कायरल सेंटरच नाही. सी एच 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 आणि एच, तर हा ऑप्टिकली इनॅक्टिव्हच आहे. मिथेन आणि त्याची मिरर इमेज हे एकमेकांवरती काय होणार आहेत? सुपर इम्पोज. का? तर हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. मग हा मेसो आहे का? नाही, ह्याच्यामध्ये कायरल सेंटरच नाहीये. पण बाळा, आपण मेसो कुणाला म्हणतोय? अ कंपाऊंड विच कंटेन्स कायरल सेंटर, म्हणजे टार्टारिक ऍसिड. की टार्टारिक ऍसिडमध्ये कायरल सेंटर होतं, मग तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असायला पाहिजे होता, पण काय निघाला? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. अ कंपाऊंड विच कंटेन्स कायरल सेंटर्स बट ऑप्टिकली इनॅक्टिव्ह इज कॉल्ड ॲज मेसो कंपाऊंड. त्याला काय म्हणायचं? मेसो कंपाऊंड. आणि ते म्हणलंय बघ, प्लेन ऑफ सिमेट्री, की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री, हा आणि हा सेमच आहे. इथे म्हणलंय बघ, इन ऑल पॉसिबल इनॅन्शोमर्स इन ऑल पॉसिबल आयसोमर्स 1 and 2 आर इनॅन्शोमर्स. हा 1 आणि 2 टार्टारिक ऍसिडचा आपण ड्रॉ केलेला हा इनॅन्शोमर आहे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. बट 3 and 4 आर नॉट इनॅन्शोमर्स सिन्स दे हॅव प्लेन ऑफ सिमेट्री अँड आर सुपर इम्पोजेबल टू इच अदर. हे दोघंही काय आहेत? एकमेकांवरती सुपर इम्पोज होतात. आता पुढे बघ, मेसो कंपाउंड्स हॅज ॲट लिस्ट 1 प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री और अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. मेसो कंपाऊंड ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतो. का? ऑब्वियस आहे, त्याच्यामध्ये काहीतरी सिमेट्री पाहिजे. मग बाळा, मेसो कंपाऊंडमध्ये काय असतं? मेसो कंपाऊंड हॅज ॲट लिस्ट 1 प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री और अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री, हे असतं त्याच्यामध्ये. आता हे बघ, पुढे अजून काय लिहिलंय आपण, हे पण महत्वाचं आहे. मेसो कंपाऊंड इज सुपर इम्पोजेबल ऑन इट्स मिरर इमेज. दीज आर अकायरल कंपाऊंड्स. दीज आर अकायरल कंपाऊंड्स. अरे, हे टार्टरिक ऍसिड नाही, सॉरी, मी टार्टरिक ऍसिड म्हणलं चुकून. इथे CH3 आहे, CH3 आहे. इथे सर COOH असतं आणि इथे COOH असतं, तर टार्टरिक ऍसिड. हे कोण आहे? ब्युटेन 3,2. ब्युटेन 2,3 डायओल. तुम्ही म्हणाल इथं असं का लिहिलंय? हे आधीचं नॉमेनक्लेचर आहे आमच्या वेळेस. आमच्या वेळेस हे जे आहेत पोझिशन 2, 3 आधी द्यायची, मध्ये नव्हते देत असे. तुम्ही आता मध्ये देता असे. तुम्ही म्हणाल नॉमेनक्लेचर चुकलं सर. नाही, बुक्स तर जुनीच असतात ना, तर तिकडून जे कॉपी केलंय ते तसंच येतं. तर हा ब्युटेन 2,3 डायोल आहे आणि त्याच्यामध्ये पण काय आहे बघ, हे कायरल सेंटर आहे, हे कायरल सेंटर आहे, हे कायरल सेंटर्स आहेत. पण याच्यामध्ये काय? प्लेन ऑफ सिमेट्री. याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाहीये कुठे. तर हे दोघं ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत, हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. हा कारण हा आणि हा सेमच आहे, वेगळा नाही. आता हे बघ, ज्यावेळेस आपल्याकडे असतं रेसिमिक मिक्सचर, ज्यावेळेस आपल्याकडे असतं रेसिमिक मिक्सचर, त्यावेळेस काय होतं बघ. रेसिमिक मिक्सचर म्हणजे कुणाचं बाळा? आता हा D फॉर्म आहे, तर हा L फॉर्म आहे. का? तर 1 आणि 2 कोण आहेत? इनॅन्शोमर्स, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तर हा +10 डिग्रीने रोटेट करत असेल तर हा -10 डिग्रीनी. मग याचे आपण 50 मॉलिक्युल्स घेतले, याचे 50 मॉलिक्युल्स घेतले, किंवा 100 घ्या, 2 मॉलिक्युल्स घ्या, 30 घ्या. तुम्हाला 50-50 काय चालू आहे? इक्विमोलर चालू आहे, की जेवढे D चे मोल्स घेतले तेवढेच L चे मोल्स घेतले
आणि डी फॉर्म आणि एल फॉर्म ह्यांचं मिळून काय बनवायचं, मिक्सचर बनवलं की +10 डिग्रीला -10 डिग्री काय करतं, कॅन्सल. मग ना तर प्लेन ऑफ प्लेन पोलराइज राईटला रोटेट होते ना तर लेफ्टला रोटेट होते. म्हणजे त्याचं प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट कितीने रोटेट होणार, 0 डिग्री. रोटेटच होणार नाही का तर डेक्स्ट्रोचं रोटेशन लिव्होवाले मॉलिक्यूल करणार कॅन्सल. डिफरंट मॉलिक्युल्स आहेत तर सेम नाहीत, म्हणून आपण त्याला म्हणतो एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. हा शब्द आपण यूज केला होता बघ, एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन तुला आठवतंय का रेसिमिक मिक्सचरमध्ये. ड्यू टू द बघ द डेक्स्ट्रो रोटेशन ऑफ हाफ ऑफ द मॉलिक्युल्स, द डेक्स्ट्रो रोटेशन ऑफ हाफ ऑफ द मॉलिक्युल्स गेट्स कॅन्सल्ड विथ लिव्हो रोटेशन ऑफ अदर हाफ. म्हणजे जे हाफ मॉलिक्यूल डेक्स्ट्रोला रोटेट करतात, काही हाफ मॉलिक्युल्स लिओला रोटेट करतात. आणि मग ड्यू टू दिस एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन द रेसिमिक मिक्सचर इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन म्हणजे डेक्स्ट्रोचे 50 मॉलिक्युल्स लिओच्या 50 मॉलिक्युल बरोबर त्यांचे अँगल ऑफ रोटेशन्स करतात कॅन्सल, म्हणून ते मिक्सचर असतं ऑप्टिकली इनॅक्टिव्ह ड्यू टू एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. तसं मेसोमध्ये नाही बाळा, मेसोमध्ये इंटरनल कॉम्पेन्सेशन आहे. का सांगतो तुला, मेसोमध्ये काय होतं बघ, एवढा पार्ट ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे ना, का तर इथे काय कायरल सेंटर, एकच कायरल सेंटर आहे एवढ्या पोर्शनमध्ये. हे बघ हे कायरल सेंटर आहे, हे कायरल सेंटर आहे, तर एवढ्या पोर्शनमध्ये एक कायरल सेंटर. हे जर असेल डेक्स्ट्रो रोटेटरी तर रिमेनिंग पोर्शनमध्ये हे एक जे कायरल सेंटर आहे ते काय असतं, लिव्हो रोटेटरी. तर मॉलिक्युलचा हाफ मॉलिक्युल्स नाही, मॉलिक्युलचा हाफ डेक्स्ट्रो रोटेटरी, अदर हाफ ऑफ मॉलिक्यूल इज लिव्हो रोटेटरी. तर ह्याचं डेक्स्ट्रो रोटेशन ह्याच्या लिव्हो रोटेशन बरोबर होतं कॅन्सल, आणि म्हणून हा ऑप्टिकली काय असतो, इनॅन्शिओमर. हा ऑप्टिकली काय असतो, इनॅक्टिव्ह. इनॅन्शिओमरच म्हणतो, हा ऑप्टिकली असतो इनॅक्टिव्ह. कोण, मेसो कंपाऊंड. तर मेसोमध्ये मिक्सचर नसतं बाळा, मेसोमध्ये अर्ध्या मॉलिक्युलचं रोटेशन अर्ध्या मॉलिक्युलच्या अपोजिट रोटेशन बरोबर कॅन्सल होतं. ह्याला आपण म्हणतो इंटरनल कॉम्पेन्सेशन. आणि हे वर्ड्स एमसीक्यू साठी लक्षात ठेवायचे. रेसिमिक मिक्सचर, एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन, इनॅक्टिव्ह. मेसो कंपाऊंड, इंटरनल कॉम्पेन्सेशन, इनॅक्टिव्ह ऑप्टिकली. इथे म्हणलं बघ मी, हे सगळी महत्वाची स्टेटमेंट्स आहेत एमसीक्यू साठी, म्हणून तुम्ही हायलाइट केले. इन मेसो मॉलिक्यूल डेक्स्ट्रो रोटेशन ऑफ हाफ पार्ट ऑफ मॉलिक्यूल गेट्स कॅन्सल्ड विथ लिव्हो रोटेशन ऑफ रिमेनिंग हाफ पार्ट ऑफ मॉलिक्यूल. मिक्सचरमध्ये काय म्हणलं होतं, डेक्स्ट्रो मॉलिक्युल्स, डेक्स्ट्रो रोटेशन ऑफ वन ऑफ द इनॅन्शिओमर मॉलिक्युल्स गेट्स कॅन्सल्ड आउट विथ लिव्हो रोटेशन ऑफ अनदर मॉलिक्युल्स म्हणत होतो, आता आपण पार्ट ऑफ द मॉलिक्यूल म्हणतोय की मॉलिक्यूलचा अर्धा पार्ट डेक्स्ट्रो रोटेटरी, राहिलेला अर्धा पार्ट सेम मॉलिक्यूलचाच लिव्हो रोटेटरी. मग यांच्यामुळे काय होतं, डेक्स्ट्रो लिव्हो होतं कॅन्सल अँड मेसो कंपाऊंड्स आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह ड्यू टू इंटरनल कॉम्पेन्सेशन. रेसिमिक मिक्सचर, एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन, मेसो कंपाऊंड, इंटरनल कॉम्पेन्सेशन. वर्ड्स लक्षात ठेवायचे. रेसिमिक मिक्सचर पण ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं, मेसो कंपाऊंड पण ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं, पण मेसो म्हणजे मिक्सचर नसतं. ओके, आता इथे आपल्याला कळलं बघ, इथे आपण इथे होतो टार्टारिक ॲसिडमध्ये. टार्टारिक ॲसिडमध्ये आपण होतो ना, आपल्याला काय कळलं, टार्टारिक ॲसिडमध्ये हा आयसोमर, हा आयसोमर आणि हा आयसोमर. टार्टारिक ॲसिडचे स्टेरिओ आयसोमर्स किती, ओनली 3. टार्टारिक ॲसिडचे स्टेरिओ आयसोमर्स किती असतात, 3. त्या 3 स्टेरिओ आयसोमर्समध्ये ऑप्टिकली ॲक्टिव्ह किती असतात, 1, 2, 2 ऑप्टिकली ॲक्टिव्ह आणि 1 ऑप्टिकली इनॅक्टिव्ह टार्टारिक ॲसिडमध्ये. आता बघ एक्सपेरिमेंटली पण तेच असतं, इथे दिलंय बघ, हे बघ, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ स्टेरिओ आयसोमर्स ऑफ टार्टारिक ॲसिड. हे बघ, हा टार्टारिक ॲसिडचा डेक्स्ट्रो फॉर्म 171 डिग्री मेल्टिंग पॉईंट, स्पेसिफिक रोटेशन बघ किती आहे, +12 डिग्री म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी. आता ही त्याची मिरर इमेज, मायनस साईन दिसतच आहे, सेम अँगलने रोटेशन, फक्त अपोजिट साईडला लिव्हो रोटेटरी. तर हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आयसोमर 1,
हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर 2 आणि हे दोघं एकमेकांचे कोण आहेत? इनआयसोमर्स. आणि अजून एक मेसो राहिला, हे बघ मेसो. मेसो टार्टारिक ऍसिडमध्ये मेसो, त्याचा मेल्टिंग पॉईंट वेगळा आहे का, तर त्या मिरर इमेजेस नाही आहेत एकमेकांच्या. आणि अँगल ऑफ रोटेशन किती? 0च, का ते ऑप्टिकली काय? इनऍक्टिव्ह. आणि आता हा डेक्स्ट्रो आणि लिओ ह्यांचे मॉलिक्यूल जर मिक्स केले तर काय फॉर्म होतं? रेसिमिक मिक्सचर. हे बघ प्लस मायनस, हे मिक्सचर आहे कुणाचं? हा पहिला आयसोमर, हा दुसरा आयसोमर, हा तिसरा आयसोमर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. तर हे जे आहे इट इज अ मिक्सचर ऑफ 1 and 2. ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमरचं मिक्सचर हे रेसिमिक मिक्सचर आहे आणि हे ऑप्टिकली काय असतं? इनऍक्टिव्ह. मेसो कंपाऊंड पण असतो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह, पण मेसो कंपाऊंड कशामुळे ऑप्टिकली इनऍक्टिव्ह असतो? इंटरनल कॉम्पेन्सेशन. आणि हा कशामुळे ऑप्टिकल ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह असतो? एक्सटर्नल कॉम्पेन्सेशन. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये थोडंसं अजून बोलूयात मेसो आणि या टार्टरिक ऍसिडवरती, किंवा हे नॉमेनक्लेचर करूयात की खरंच असं नॉमेनक्लेचर आहे का टार्टरिक ऍसिडमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, लगेच बघ.